तर नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मी आज आलो आहे कुवैतमधून इंडियामध्ये. तर आज सर्व आले आहेत घरी, माझ्या बहिणी वगैरे. तर आज आमचा आहे चिकन बनवायचा प्लॅनिंग. तर तुम्हाला आज आम्ही दाखवू चिकन रेसिपी. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग जाऊया. तर ताईने रेसिपी पण तयार करून ठेवला नाही, काय काय चिकनवर टाकायचं इथे. तर इथे आहे हळद, लाल मिरची पावडर, कांदा, आलं पेस्ट, कढीपत्ता, हे काय ही पुदिना लसूणची पेस्ट, टोमॅटो आहे आणि इथे घरगुती मसाला, गोडा मसाला ही मम्मी घरी बनवते. आणि ते चिकन आहे. चिकन मी पूर्ण नाही टाकणार आहे, थोडं टाकणार आहे आणि थोडं रात्रीसाठी ठेवणार आहे. तर आता आम्ही ते कढी ठेवली आहे. तेल टाकलं, आता तापेपर्यंत वाट बघू. ठीक आहे, तेल वगैरे तापून झालं आहे. आता ताई टाकते कांदा, थोडंसं मीठ टाक, कांद्याला काही शिजेल. आता मीठ टाकलं डाळी थोडंसं, नंतर जास्त टाकू नको मीठ. आता आलं पेस्ट, असं पाहिजे. आता कढीपत्ता, पुदिनाची पेस्ट, लसूण आणि पुदिनाची, टोमॅटो, मिक्स करायचं. आता मिक्स करून घेते जाईल शिजेपर्यंत. ढवळ हां पूर्ण बघा. आता हळद पण घरगुती आहे. ताई आमच्या गावी गेली ना की हळद बिळद लावत असते, पावसातून वगैरे सुट्टी काढून जाते. आता मिरची पावडर, आता काय गोडा मसाला आहे. पाणी दे ना. त्याला पाणी, चिकन टाकायचं आहे. आता चिकन टाकायचं आहे. चिकन टाकून झालंय. चांगलं मिक्स करून घ्या. आता मिक्स करून घ्यायचं चांगला. मस्त वास येतोय ना सारा. थोडंसं मीठ, आता पहिला अगोदर टाकलं होतं थोडंसं आम्ही, आता परत एकदा टाकतोय. एक नंबर दिसतंय. वा, चिकन मसाला खायला मसाला असेल. तर चिकन ताईने चांगलं फ्राय करून घेतलंय. आता याच्यामध्ये आता गरम पाणी पण टाकूच ठेवलेलं आहे. आता गरम पाणी टाकायचं याच्यामध्ये. गरम पाणी वगैरे झालंय. बस चिकन मसाला टाकून घेतला नाही. मी कोथिंबीर कापून घेते. तर आता कोथिंबीर टाकून आता आमचं जेवण सुरुवात झाली आहे. हे साराची प्लेट आहे,
ते माझी प्लेट आहे. चला तर बघूया टेस्ट करून. मस्त झालाय एक नंबर. चला मस्त झालंय. नक्की झालंय का नंतर